तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना कुर्डू इथल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केल्याच्या आरोपावरनं टीकेला सामोरं जावं लागलेलं होतं आणि त्यातच अजितदादांच्या हिंदीमुळे हा घोळ झाला असं म्हणत पुतण्या आमदार रोहित पवारांनी अजितदादांची पाठराखण केलेली होती। आता रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापल्यानंतर बेधडक बोलणाऱ्या अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण विसरू नये असं म्हणत पुतण्या रोहित पवारांना सल्ला दिला। संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। सगळ्यांनी योग्य पद्धतीने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे हे आपल्याला चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं।